lecture we discussed vibration in string, vibration in transverse wave. Today we are going to explain vibration in air column. Okay, basically vibration in air column means it is the vibration created in longitudinal wave. Okay, so मी इथं एक ट्यूब घेतलं. ओके, आता हे व्हायब्रेशन इन एयर कॉलम डिस्कस करण्यासाठी आपण एक ट्यूब कन्सिडर करणार आहे. ट्यूब आता इथं ही ट्यूब जी आहे ही ट्यूब त्याला ऑर्गन पाईप सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? ऑर्गन पाईप. त्या ट्यूबला आपण ऑर्गन पाईप सुद्धा म्हणतो. ओके, सो आता ह्या ट्यूबचा जो वन एंड आहे, वन एंड इट इज क्लोज्ड, वन एंड इज क्लोज्ड. ठीक आहे. आता ही जी काही ट्यूब आहे, पर्टिक्युलर ट्यूब, त्याच्यामध्ये एअर मॉलिक्युल्स आहेत, त्याच्यामध्ये एअर मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. आता इथं आपल्याला व्हायब्रेशन क्रिएट करायचं आहे, इथं आपल्याला व्हायब्रेशन क्रिएट करायचं आहे. मग काय करणार आहे? मी एक स्टेम घेणार आहे. स्टेम तुम्ही तुमच्या लॅबमध्ये बघितलं, स्टेम व्हायब्रेशन स्टेम बघितलं. आता या व्हायब्रेशन स्टेम मध्ये आपल्याला व्हायब्रेशन क्रिएट करायचे आहे फर्स्ट. आता इथे जेव्हा तुम्ही व्हायब्रेशन क्रिएट करा, म्हणजे त्याला कुठं स्ट्राईक करा, त्यावेळी हा व्हायब्रेट होतो. व्हायब्रेट झाल्यानंतर ह्या एअर कॉलम मध्ये त्याच्यात जर तुम्ही तो कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला तर हे व्हायब्रेशन कुठे येतील? इन दिस एअर कॉलम. ओके, आणि काय होईल? एक एनर्जी वेव्ह क्रिएट होईल. एनर्जी वेव्ह क्रिएट होईल. ओके, आणि ती कुठली एनर्जी असेल? साऊंड एनर्जी असेल. and that sound waves travel towards this direction, travel towards this direction. Okay, आता कसं असतं, साऊंड जेव्हा ट्रॅव्हल होते तर ते कुठल्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल होते? तर कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन. माहिती आहे तुम्हाला साऊंड कशी ट्रॅव्हल होते? साऊंड ट्रॅव्हल होताना कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करते. हे आपण डिस्कस केले आहे. ओके, आता ही जी काय वेव्ह आहे, आता इथे काय होणार आहे? ही वेव्ह येईल, इथं स्ट्राईक करेल. कुठं? जिथं तुमचा एंड क्लोज आहे तिथं स्ट्राईक करेल. स्ट्राईक केल्यानंतर काय करेल? दे आर रिफ्लेक्टेड. ओके, ती त्याच्या वेव्हज आहेत त्या रिफ्लेक्ट होते. ओके, रिफ्लेक्ट कुठल्या डायरेक्शनला होती? त्या डायरेक्शनला रिफ्लेक्ट होते, त्या डायरेक्शनला रिफ्लेक्ट होते. आता रिफ्लेक्ट होताना काय, तर इथे काय होईल बघा, ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे एका पाथ मध्ये दोन वेव्ह येतात त्यावेळी त्यांचा इंटरफरन्स होतो. इंटरफरन्स होतो. ओके, इंटरफरन्स होतो आणि इथे काय होतं? व्हायब्रेशन क्रिएट होतं. ओके, व्हायब्रेशन. आणि ते व्हायब्रेशन म्हणजे काय असतं बाळांनो? व्हायब्रेशन असतं, व्हायब्रेशन म्हणजे एखादी, मी तुम्हाला एक स्ट्रिंग घेतली होती, त्याची व्हायब्रेट करून दाखवली होती. ओके, व्हायब्रेशन क्रिएट होतं म्हणजे इथं एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला एक लूप दिसेल तुम्हाला. काय दिसेल? एक लूप दिसेल. आपण त्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो, आपण डिस्कस केलं ऑलरेडी. ओके, ह्या व्हायब्रेशन, आणि व्हायब्रेशन म्हणजेच काय असतं? एक स्टँडिंग वेव्ह इथे जनरेट होणार, स्टँडिंग वेव्ह. ओके, ती स्टँडिंग वेव्ह म्हणजे तुम्हाला एक असा लूप दिसेल. कसं असेल? एक लूप दिसेल, दॅट स्टँडिंग वेव्ह. आणि त्या आपण ह्या फ्रिक्वेन्सी वाढवत गेलो, त्या फ्रिक्वेन्सी जर आपण कंटिन्युअसली वाढवत गेलो तर आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी क्रिएट होईल, वन लूप. नंतर सेकंड लूप क्रिएट होईल, नंतर 3 लूप क्रिएट होतील, 4 लूप क्रिएट होतील. हे आपण सगळ्या डिस्कस केले गोष्टी. ओके, तर पहिल्यांदा एका फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला ज्यावेळी तुम्ही व्हायब्रेशन पोहोचेल, त्या हे जे आपण व्हायब्रेशन प्रोव्हाइड करतोय त्यावेळी तुम्हाला एक असा लूप क्रिएट होईल. ओके, आता इथे ज्यावेळी लूप क्रिएट होणार आहे त्याच्यामुळं या वेव्हच्या इंटरफरन्समुळं लूप क्रिएट होणार आहे. त्या व्हायब्रेशनमुळं तिथं एक कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची. कंडिशन. ओके, तर जनरली लूप कशा असतात? स्टँडिंग वेव्हचे असा लूप असतो. ओके, असा लूप असतो स्टँडिंग वेव्ह. त्याला आपण नोड म्हणतो. नोडचे जे पार्टिकल्स असतात ते झिरो डिस्प्लेसमेंट करतात. नोड पार्टिकल झिरो डिस्प्लेसमेंट करतात. ओके, जिथं पार्टिकलची डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असते तिथं असतं अँटी नोड, त्याला म्हणतात अँटी नोड. हा असतो अँटी नोड, हा असतो नोड. ओके, इथं सुद्धा हा अँटी नोड आहे. ओके, तर इथं सुद्धा एक अशा टाइपची वेव्ह क्रिएट होणार आहे. वेव्ह क्रिएट होणार आहे. आता ही वेव्ह क्रिएट होताना एक कंडिशन आहे, इम्पॉर्टंट कंडिशन. देयर इज ऑलवेज, मी तर लिहितोय, देयर इज ऑलवेज
node at closed end and antinode at open end. हे फार महत्वाचं आहे. ओके, ज्यावेळी लूप क्रिएट होणार आहे इथे लक्ष द्या काय म्हणले, देयर इज ऑलवेज नोड ऍट क्लोज्ड एंड. इथं असणार आहे नोड असणार आहे, इथं काय असणार आहे नोड असणार. ओके, आणि अँटीनोड मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी कुठे असणार आहे, ह्या एंड असणार. म्हणजे काय म्हणले, अँटीनोड ऍट ओपन एंड म्हणजे मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी तुमची ओपन एंडला असणार आहे. तुम्ही विचार करा, आता ज्यावेळी हे व्हायब्रेट होणार आहेत पार्टिकल्स, कसे व्हायब्रेट होणार आहेत, अलॉंग दिस डायरेक्शन व्हायब्रेट होणार आहेत. त्यामुळे इथं स्टार्टिंगला तुमचं जे व्हायब्रेशन असेल ते मॅक्सिमम असेल किंवा डिस्प्लेसमेंट असेल ते मॅक्सिमम असेल. आणि इथं जो असतो तो तुमचा अँटीनोड असतो, इथं जो असतो तो अँटीनोड असतो. आणि नंतर ते व्हायब्रेशन कमी 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 होतील आणि इथं नोडला ते झिरो होतील. आता तुम्हाला माहिती आहे नोडला ऑलवेज व्हायब्रेशन झिरो असतं किंवा डिस्प्लेसमेंट झिरो असतं. ओके, हे कधी होईल, ज्यावेळी तुमची फ्रिक्वेन्सी ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला रीच करेल. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर तुम्ही ज्यावेळी ऑसिलेशन प्रोव्हाइड करता एखाद्या मीडियम मध्ये, तर एक फ्रिक्वेन्सी अशी येते की तिथं तुम्हाला स्टँडिंग वेव्ह अपियर होते. काय होते, स्टँडिंग वेव्ह अपियर होते. आणि त्या फ्रिक्वेन्सीला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि ही जी आपण फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड करत जाणार आहे, की ज्यावेळी ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला रीच करेल त्यावेळी ह्या ट्यूब मध्ये, ह्या ऑर्गन ट्यूब मध्ये तुम्हाला स्टँडिंग वेव्ह अपियर होईल. त्यावेळी स्टँडिंग वेव्ह समजतंय, इथे एक स्टँडिंग वेव्ह तुम्हाला अपियर होईल. ओके, सो आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर अजून एक कंडिशन आहे. आता तुम्हाला मी सांगितलं इथे अँटीनोड, इथं नोड, इथे अँटीनोड असणार आहे. बट जो अँटीनोड आहे ना बाळांनो, तो थोडासा इथं ऍक्ट नव्हता, थोडासा तो वरती ऍक्ट होतो. म्हणजे आता ही जर लेवल असेल, वॉटर लेवल असेल किंवा तुमचं फ्लूइड लेवल असेल, त्या फ्लूइड लेवलच्या थोडासा वरती अँटीनोड क्रिएट होतो. ओके, हे आपल्याला प्रूव्ह केले सायंटिस्टने. हा जो अँटीनोड आहे तो इथं नव्हता लेवलला, थोडासा वरती, त्याच्यावरती अँटीनोड ऍक्ट होत असतो, म्हणजे ह्या ऑर्गन ट्यूबच्या केसमध्ये. ओके, आणि हा जो काय डिस्टन्स आहे, हा जो डिस्टन्स आहे याला ई म्हणतात. काय म्हणतात, ई. आणि जो ई आहे त्याला म्हणायचं एंड करेक्शन. ई नथिंग बट द एंड करेक्शन. काय म्हणायचं, एंड करेक्शन. हे काय असतं, एंड करेक्शन म्हणजे अँटीनोड थोड्याशा अप्पर डिस्टन्स वरती ऍक्ट होतो. ओके, आणि ई ची व्हॅल्यू असते 0.3 इंटू डी. आता डी काय, डायमीटर ऑफ द ऑर्गन पाईप, आणि 0.3 न त्याला मल्टिप्लाय केलंय. जी व्हॅल्यू येते ती असते तुमची करेक्शन फॅक्टर. तो करेक्शन फॅक्टर केवढा असतो, एवढा डिस्टन्स असतो. ओके, एवढं डिस्टन्स असतं. ओके, आता बघा इथं मी तुमचं अँटीनोड इथं असणार आहे, अँटीनोड कुठं असणार आहे, इथं. त्यानंतर तुम्हाला असे पॉइंट्स मिळत जातील, व्हायब्रेशन थोडं किंवा जे नोड कडे जसं तुम्ही जाल तसं तुमचे व्हायब्रेशन्स मिनिमम व्हायला लागते आणि इथं झिरो होईल. आता मी हे जर ट्रॅक केलं, हे पाथ ट्रॅक केला, तर मला असा एक लूप दिसेल, असा एक लूप अपियर होईल. ओके, हा कुठल्या फ्रिक्वेन्सीला होईल, तो असेल आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ही आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वगैरे आपण डिस्कस केले. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही असेल माझी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, जी आपण डिनोट करतो स्मॉल एन. ओके, दिस लूप इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. क्लिअर, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तुम्ही जर मागचे बॅक व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, त्या गोष्टी काय, हे कशी स्टँडिंग वेव्ह क्रिएट होते, हे नोड म्हणजे काय, अँटीनोड म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केल्या प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये. ओके, तर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर प्रिव्हियस व्हिडिओ बघा. आता इथं हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला असा एक लूप क्रिएट झाला. ठीक आहे, आता ही जी ऑर्गन पाईप आहे, आता तुम्हाला लक्षात आलं ऑर्गन पाईप मध्ये काय होतं एक्झॅक्टली.
म्हणजे ही वेव्ह ट्रॅव्हल होणार आहे, वेव्ह रिफ्लेक्ट होणार आहे, रिफ्लेक्ट झाल्यानंतर त्यामध्ये इंटरफरन्स होणार आहे, इंटरफरन्स झाल्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी वाढवत गेलो, व्हायब्रेशन वाढवत गेलो, एका फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला पोहोचल्यानंतर असं आहे आपल्याला लूप जिथं एक स्टँडिंग वेव्ह प्रोड्यूस होणार आहे, स्टँडिंग वेव्ह. ओके, त्याच्या बॉटम एंडला नोड असणार आहे, टॉप एंडला अँटी नोड असणार आहे आणि हा जो अँटी नोड आहे तो लेवलच्या तुमच्या ट्यूब लेवलच्या थोडासा वरती ऍक्ट होणार आहे. ती डिस्टन्स असतं ई, त्या ई ला म्हणतो आपण करेक्शन फॅक्टर, सॉरी एंड करेक्शन किंवा करेक्शन फॅक्टर म्हणा, आणि त्याची व्हॅल्यू असते ई इज इक्वल टू 0.3 इंटू डी. ओके, डी इज द डायमीटर ऑफ ओरिजिन ऑर्गन पाईप आणि हा 0.3 हा तो फॅक्टर आहे, एंड करेक्शन फॅक्टर. ठीक आहे, आता बघूया पुढचा पॉइंट, टाइप्स ऑफ ऑर्गन पाईप. या ऑर्गन पाईपचे पण काही टाइप्स आहेत. आता दोन टाइप आहेत, एक ऑलरेडी आपण थोडा एकदा डिस्कस केलाय, ऑर्गन पाईप विथ वन एंड इज क्लोज्ड. दुसरा काय असू शकतो, ऑर्गन पाईप विथ बोथ एंड आर ओपन्स, बोथ एंड्स आर ओपन्स. ओके, आता इथे आपण थोडेसे टाइप डिस्कस करूया ऑर्गन पाईपचे. ऑर्गन पाईपचे काही टाइप्स आहेत. ऑर्गन पाईप, आता ऑर्गन पाईपचे बघा टाइप्स, दोन टाइप होतात त्याचे. पहिला टाइप आहे पाईप क्लोज्ड, पाईप क्लोज्ड at one end. ओके, आणि दुसरा टाइप आहे पाईप क्लोज्ड at both end. म्हणजे काय, पाईप ओपन ऍट बोथ एंड. आता ओपन ऍट बोथ एंड म्हणजे काय, त्याचे दोन्ही ओपन्स असणार आहेत. म्हणजे आपण पाईप एखादी बघतो, कुठलेही प्लास्टिकचे असेल, स्टीलचे असेल, तुम्ही पाईप बघितलाय, थ्रू पाईप. ओके, आता आपण एखादा सिलेंड्रिकल पाईप कट केली तर ते अशा शेपची बनते बघा, पाईप ओपन ऍट बोथ एंड. ओके, आणि तुम्ही एखादा ग्लास घेतला, सिलेंड्रिकल ग्लास, ती अशा टाइप शेपचा असतो, पाईप क्लोज ऍट वन एंड. समजते, इमॅजिन होतं तुम्हाला. हे दोन टाइप्स आहेत ऑर्गन पाईपचे. ओके, त्यातला हा पहिला आपण डिस्कस केला ऑलरेडी. ठीक आहे, आता ते पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या, आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. ओके, या कंडिशन्स महत्वाच्या आहेत. दिस इज व्हेरी इंपॉर्टंट कंडिशन ऍज पर ऍज व्हायब्रेशन एअर कॉलम इज कन्सर्न. घेऊन घ्या ही फिगर काढली, परत तुम्हाला रिपीट करायला लागणार. ओके, स्पीड ठीक आहे, समजते मी काय सांगतोय, समजते. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज, so here pipe closed at one end and pipe closed at both end. याचा थोडा डिफरन्स आपण डिस्कस करूया. आता पाईप क्लोज्ड ऍट वन एंड म्हणजे कसं असणार आहे म्हणून, ही एक एंडला पाईप तुमची क्लोज असणार आहे. ओके, एक एंडला पाईप क्लोज असणार आहे. ओके, इथं नोड असणार आहे, इथं अँटी नोड असणार आहे. ओके, त्यानंतर हे जे काही एअर मॉलिक्युल्स आहेत, एअर मॉलिक्युल्स इन द पाईप, तर ह्याच्या वरती तुमचा अँटी नोड थोडासा ऍक्ट होणार आहे. कुठं क्रिएट होणार आहे, त्याच्या थोडासा अप्पर पोझिशनला, आणि ते डिस्टन्स असतं ई. हे डिस्टन्स असतं ई, त्याला आपण एंड करेक्शन म्हणतो. काय म्हणतो, एंड करेक्शन. ओके, आता इथं बघितलं तुम्ही तर ही आहे तुमची लेंथ, ही आहे लेंथ. ओके, ऍक्च्युअल लेंथ ऑफ द ऑर्गन पाईप, ऍक्च्युअल लेंथ ऑफ द ऑर्गन पाईप. पण ही लेंथ आहे, ही लेंथ म्हणजे कुठली, तुमच्या विथ एंड करेक्शन ऍड करून जी लेंथ होते ती असते कॅपिटल एल. ही असते कॅपिटल एल, अँड धिस एल इज नथिंग बट द ओरिजिनल लेंथ प्लस एंड करेक्शन असते. ओरिजिनल लेंथ प्लस एंड करेक्शन असतं. क्लिअर. आता इथं पाईप ओपन एंड बोथ एंड, ह्या केस मध्ये काय होतं आता बघूया आपण. ओके, आता सेम पाईप आहे बट इट इज ओपन ऍट बोथ एंड. त्या दोन्ही एंडला ती ओपन आहे, त्या दोन्ही एंडला ती ओपन आहे. आता परत सांगतो तुम्हाला, इथं जो रूल अप्लाय होतो एंड करेक्शनचा, तो रूल इथं दोन्ही साईडला अप्लाय होणार आहे, दोन्ही साईडला अप्लाय होणार आहे. जो रूल आहे तो दोन्ही साईडला अप्लाय होणार. म्हणजे काय, तुमचं इथला जो अँटी नोड आहे, आता मी तुम्हाला काय सांगितलंय, अँटी नोड ऑलवेज ऍक्ट ऍट द ओपन एंड. ओके, अँटी नोड हा ओपन एंडला ऍक्ट होणार आहे, आणि जर क्लोज एंड असेल तर तिथं नोड असणार आहे ऑर्गन पाईप मध्ये. ओके, जिथं क्लोज एंड असेल तिथं नोड असणार आहे, ओपन एंडला
अँटीनोड असणार आहे. जर अँटीनोड असेल, ओपन एंड असेल, तर परत तुम्हाला तो अँटीनोड थोडासा अप्पर पोझिशनला अप्लाय होणार आणि इथं सुद्धा थोडासा मेन पोझिशनच्या डाऊन पोझिशनला अप्लाय होणार आहे अँटीनोड. क्लिअर? अप्पर पोझिशनला आणि डाऊनवर्ड पोझिशनला. आता इथं बघा, ही आहे सुद्धा, ही आहे ई आणि ही सुद्धा आहे ई. त्याला एंड डायरेक्शन म्हणतो आपण, त्याला म्हणतो एंड डायरेक्शन. आता हे काय आहे आपलं? हे आहे लेंथ एल. ही आहे लेंथ एल. एल इज द लेंथ ऑफ द ट्यूब. आणि ह्या ही जी काय टोटल एल आहे, टोटल एल ही आहे एल इज इक्वल टू एल प्लस ई, कारण ई डबल आहे, त्यामुळे एल इज इक्वल टू काय होणार? एल प्लस 2e. आता ह्यातलं जे काय स्मॉल एल आहे ना, हे आहे ओरिजिनल लेंथ ऑफ द पाईप. आणि ह्या बिग एल ला व्हायब्रेटिंग लेंथ म्हणायचं. काय म्हणायचं? व्हायब्रेटिंग लेंथ. काय म्हणायचं? व्हायब्रेटिंग लेंथ म्हणायचं. क्लिअर? इथं सुद्धा तसंच एल आहे, हे ऍक्च्युअल लेंथ ऑफ ट्यूब आहे, आणि हे जे काही कॅपिटल एल आहे अगेन व्हायब्रेटिंग लेंथ. ही अगेन व्हायब्रेटिंग लेंथ असेल. ही असेल तुमची व्हायब्रेटिंग लेंथ. क्लिअर? हे सुद्धा थोडंसं पटदिशा नोट करून घ्या. त्या दोन व्हॅल्यूज ह्याच्या खाली ऍड करा, ऑर्गन पाईपच्या खाली. ठीक आहे? मग आपण मोड्स ऑफ व्हायब्रेशन बघूया. हे झालं बेसिक तुमच्या ऑर्गन पाईप किंवा व्हायब्रेशन एअर कॉलमचं हे बेसिक झालं. आता आपल्याला मोड्स ऑफ व्हायब्रेशन बघायचे आहेत. मोड्स ऑफ व्हायब्रेशन बघायचे. सो आता आपल्याला मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स डिस्कस करायचे. मोड्स ऑफ व्हायब्रेशन. हा, आता मी थोडस मागच्या गोष्टी रिवाइज करतो. 2 मिनिटं. इथं असतं एन म्हणजे काय असं म्हणतो? एन असतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते एन. ओके? त्याचे मल्टिप्लाइंग फॅक्टर जर आपण घेतले, ओके, किंवा मल्टिपल इंटिग्रेटर्स घेतले, तर 2n असतं. दिस इज फर्स्ट हार्मोनिक असतं. हे काय असतं? सॉरी, दिस इज फर्स्ट हार्मोनिक. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असलेलं फर्स्ट हार्मोनिक म्हणतो आपण. आता हार्मोनिक्स काय आहे लास्ट लेक्चर बघा, तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघा, तुमच्या लक्षात येतील. आता 2n काय असतं? इट इज अ मल्टिपल इंटिजर ऑफ n. त्याला आपण सेकंड हार्मोनिक म्हणतो. त्याला काय म्हणतो? सेकंड हार्मोनिक. ओके, सेकंड हार्मोनिक. त्यानंतर 3n ला काय म्हणतो? दिस इज थर्ड हार्मोनिक. 4n ला काय म्हणतो? फोर्थ हार्मोनिक. आता ओव्हरटोन. व्हॉट अबाउट ओव्हरटोन? इन युअर स्ट्रिंग व्हायब्रेशन, युअर सेकंड harmonic is the first overtone. Third harmonic is the second overtone, and fourth harmonic is the fourth overtone. So on. असं वाढायचं. पण इथं तसं नाहीये. इथले मोड्स ऑफ व्हायब्रेशन आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. कशामधले? एअर कॉलम मधले. आता तुमच्या ओव्हरटोनच्या थोड्याशा सिक्वेन्स बदलणार आहेत. जे ओव्हरटोन्स आहेत त्याचे सिक्वेन्स बदलणार आहेत. कशामध्ये? त्या ऑर्गन पाईपमध्ये. ते कसं पण बघूया. ठीक आहे? आता काय करूया, परत तुम्ही सेम पाईप ड्रॉ करा. ओके, सेम पाईप आपल्याला ड्रॉ करायचे. आणि पहिल्यांदा एक काम करायचं, हेडिंग लिहायचंय. हेडिंग इज मोड्स ऑफ व्हायब्रेशन. ओके, त्यातलं फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. ही जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला होतं.
होतं की जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला होतं त्याला आपण फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. ओके. आता इथं नेहमीप्रमाणे ही तुमची वन एंड किंवा वन एंड ओपन अशी ऑर्गन पाईप आहे की ज्यामध्ये आपण एक व्हायब्रेशन्स क्रिएट केलेले आहेत बाय युजिंग ट्युनिंग फोर्क. याला ट्युनिंग फोर्क सुद्धा म्हणतो आपण. ट्युनिंग फोर्क किंवा स्टेम काही म्हणा त्याला. ट्युनिंग फोर्क किंवा स्टेम यामध्ये व्हायब्रेशन क्रिएट केलेले आहे. व्हायब्रेशन क्रिएट होताना तर आता ही त्याची मेन पोझिशन आहे. ठीक आहे, मेन पोझिशन आहे किंवा त्याचा सेंटर ऑफ द ऑर्गन पाईप आहे. ओके. आता हे जे काही व्हायब्रेशन्स आहेत हे व्हायब्रेशन्स किंवा जे साऊंड वेव्ह आहेत ते ट्रॅव्हल होताना हे असे मेन पोझिशनला हे होणार आहे, डिस्प्लेस होणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे तुमचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द मॉलिक्यूल होणार आहे फ्रॉम मेन पोझिशन. आपण हे डिस्कस केले. ओके. हे अशा वेळेस हे इथं होतं हे असं मॅक्सिमम पोझिशन डिस्प्लेसमेंट इथं होणार आहे कारण इथं तुमचा अँटीनोड आहे. अँटीनोडला असतं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. समजतंय. आता ते पुढे जाईल तसं मिनिमम होत जातं. म्हणजे व्हायब्रेशन डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल मिनिमम होत जातं आणि ऍट द नोड ते झिरो. ऍट द नोड झिरो. ओके. आणि हा तुमचा अँटीनोड आहे तो तुमच्या लेवलच्या फ्लुइड लेवलच्या थोडासा वरती ऍक्ट झालेला असेल की त्याचा एंड करेक्शन. हे सगळं आपण डिस्कस केलं. ओके. आता इथं एक आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. एक फॉर्म्युला की ज्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हेलॉसिटी सांगितली. व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह. व्हेलॉसिटी ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह काढताना आपण n इंटू वेव्हलेंथ काढतो. काय काढतो? n इंटू वेव्हलेंथ. n इज द फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा इज द वेव्हलेंथ आणि v इज द व्हेलॉसिटी. हे आपण काढतो. आता मी काय करतो ह्याला वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये घेतो. वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये तर v अपॉन n झालं. v अपॉन n झालं. v अपॉन n झालं. आता काय करतो त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितो. इक्वेशन नंबर 1. आता काय करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा वेव्हलेंथ फाइंड आउट करायची. कशाची? ह्याची. आता ह्या वेव्हलेंथ फाइंड आउट करताना आपल्याला लेंथ माहित आहे. लेंथ. आता ही काय माझी लेंथ आहे. ही लेंथ आहे माझी लेंथ ऑफ द ट्यूब आहे. ओके. ही लेंथ आहे. ही आहे व्हायब्रेटिंग लेंथ आहे. ही आहे माझी व्हायब्रेटिंग लेंथ. व्हायब्रेटिंग लेंथ आहे की ज्यावेळी आपण लेंथ मध्ये करेक्शन फॅक्टर ऍड करतो. एंड करेक्शन फॅक्टर ऍड केल्यानंतर आलेली व्हायब्रेटिंग लेंथ. ठीक आहे. आता काय करूया हा जो काय नोड आहे आणि हा अँटी नोड आहे ह्यामध्ये डिस्टन्स किती असतं? लेंथ किती असते? नोड टू अँटी नोड. विसरला का काय? अभ्यास करून नाही वाटलं. आता हे बघा ही एक नोड अँटी नोडचं फिगर आहे. ह्या नोड पासून ह्या नोड पर्यंत आणि ह्या नोड पासून ह्या नोड पर्यंत हे जे डिस्टन्स असतं हे असतं लॅम्बडा बाय 2 असतं. काय असतं? लॅम्बडा बाय 2 असतं. सॉरी, दिस इज लॅम्बडा, दिस इज हे असतं तुमची वेव्हलेंथ असतं आणि हे नोडचं डिस्टन्स असतं. हे नोडचं डिस्टन्स हे असतं लॅम्बडा बाय 2. नोड टू नोड डिस्टन्स असतं ते लॅम्बडा बाय 2. हे माहिती आहे आपल्याला. लास्ट लेक्चर मध्ये बघा तुम्ही. हे बघा हा पॉइंट टू दिस पॉइंट. दिस इज युअर टोटल वेव्हलेंथ. वेव्हलेंथची हाफ वेव्हलेंथ किती असणार आहे? लॅम्बडा बाय 2 असणार. साधी गोष्ट आहे. म्हणजे आता हे केवढं आहे बघा की हाफ वेव्हलेंथ आहे. म्हणजे हा हाफ नोड आहे. म्हणजे कुठपर्यंत? एवढा डिस्टन्स आहे. हे बघा इथं नोड आहे, इथे अँटी नोड आहे. हा नोड, हा अँटी नोड, हा नोड, हा अँटी नोड. त्यामुळे ह्यामधले डिस्टन्स किती असणार बाळांनो? हे डिस्टन्स किंवा ही वेव्हलेंथ ह्या लॅम्बडा बाय 2 च्या हाफ असणार आहे. लॅम्बडा बाय 2 च्या हाफ असणार आहे. म्हणजे ते असणार आहे लॅम्बडा बाय 4 असणार आहे. लॅम्बडा बाय 4 असणार आहे की नाही? हे बघा हा एवढा शेप आहे. हा एवढा शेप आहे. ओके. म्हणजे ही जी तुमची वर्किंग लेंथ आहे, ही वर्किंग लेंथ आहे ती आहे तुमची लॅम्बडा बाय 4 असणार आहे. लॅम्बडा बाय 4 असणार आहे. ठीक आहे. लॅम्बडा बाय 4 असणार आहे. आता काय करूया आपण ही जी काय वर्किंग लेंथ आपण काढली आहे कुठली? ही वर्किंग लेंथ हिला
थोडंसं मी इथे लिहितोय, लेंथ आहे माझी λ/4. ओके, ह्या 4 ला मी इकडे प्लेस करतो. y इज इक्वल टू 4l. म्हणजे वेव्हलेंथ किती मिळाली मला? 4 into l मिळाली. आता ही मी वेव्हलेंथ कुठे ठेवणार आहे? वेव्हलेंथ इथे ठेवणार आहे. वेव्हलेंथ इथे ठेवणार आहे. ठीक आहे. तर आता बघा इथं 4l इज इक्वल टू v अपॉन n. 4l इज इक्वल टू v अपॉन n. ओके, तर आता काय करतो मी? n इज इक्वल टू v अपॉन 4l. v अपॉन 4l. दिस इज माय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दिस इज माय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दिस इज माय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्या केस मध्ये माझी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही मिळाली. ओके, म्हणजे फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये मला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळाली v अपॉन 4l. त्याच्या फॉर्म मध्ये काय असते रे? ह्या अशा प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये v इज इक्वल टू 1 अपॉन 2l अंडर रूट t अपॉन m असते. आठवतं? t असते. पण इथं काय असते? ऑर्गॅनिक पाईपच्या फॉर्म मध्ये v अपॉन 4l असते. हे ह्याच्यासाठी ट्रान्सफर साठी, हे लॉन्गिट्युडल साठी. लक्षात घ्या, डिफरन्स लक्षात घ्या. ओके, हे लिहूया. हे कसं लेंथ कशी काढली लक्षात आलं तुमच्या? लेंथ वरून मी काय काढलं? वेव्हलेंथ फाइंड आउट केली. वेव्हलेंथ वरून मी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली. आणखी एक सांगतो, 2 मिनिटं बघायचं. हे याला फर्स्ट हार्मोनिक म्हणायचं. याला काय म्हणायचं? फर्स्ट हार्मोनिक. याला फर्स्ट हार्मोनिक सुद्धा म्हणतो. ओके, फर्स्ट हार्मोनिक. दिस इज फर्स्ट हार्मोनिक. झालं का तुझं? झालं. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आपलं क्लिअर झालं. म्हणजे इथं आलोय आपण आता फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आहे पण फर्स्ट हार्मोनिक फाइंड आउट केला. आता आपल्याला सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन बघायचं आहे. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन हे मी इरेज करतोय ना, इरेज करतोय. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. ओके, तो मोड्स ऑफ व्हायब्रेशन मध्ये सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, second mode of vibration. Okay, in second mode of vibration, so again we consider one organ pipe having one end is closed, आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपल्याला माहिती आहे आपल्याला एकच लूप मिळतो. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला असा एकच लूप मिळतो. आठवतंय? सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनला काय होतं? 2 लूप प्रोड्यूस होतात. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनला 2 लूप प्रोड्यूस होतात. आपण फ्रिक्वेन्सी वाढवू शकतो आणि पर्टिक्युलर याला 2 लूप आपल्याला क्रिएट होतात. ओके, आता इथं पण आपल्याला 2 लूप अपीअर होणार आहेत त्या केस मध्ये. आता तुम्हाला माहिती आहे इथं काय असतं? अँटी नोड असतो आणि इथं काय असतो? नोड असतो. म्हणजे स्टार्ट करताना आपल्याला रूल प्रमाणे अँटी नोड म्हणजे हा तुमचा अँटी नोड इथं, म्हणजे ह्या लेवलच्या थोडासा वरती अँटी नोड असणार आहे. क्लिअर? इथं अँटी नोड असणार आहे आणि इथं तुमचा इथं परत इथं नोड येणार आहे. इथं येणार आहे नोड, इथं येणार आहे नोड, इथं परत असणार आहे अँटी नोड. कारण 2 लूप आहे बाळा. इथं असणार आहे नोड. म्हणजे कसा आपल्याला पाथ मिळेल? तो कशी मिळेल? ती असं असेल ते स्ट्रक्चर. ओके, परत इथं अँटी नोडला जाईल कारण 2 लूप आहेत आपल्याकडे. परत येईल नोडला. क्लिअर? सिमिलरली सेम पॅटर्न तुमचा इथं नोड आला, इथं परत अँटी नोड आला आणि इथं परत आला नोड. क्लिअर? ठीक आहे. बघा आता इथं हा अँटी नोड, हा नोड, हा अँटी नोड आणि हा परत नोड. ठीक आहे. ही आहे माझी ओरिजिनल लेंथ.
ही आहे माझी ओरिजिनल लेंथ. ओके, ही आहे व्हायब्रेटिंग लेंथ, ही आहे व्हायब्रेटिंग लेंथ. ठीक आहे. आता इथं आपण सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन बघतोय. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. आता मी व्हेलॉसिटी घेताना व्हेलॉसिटी सेम असणार आहे. जोपर्यंत मीडियम तुमचा सेम आहे, मीडियम इथे एअर मीडियम आहे, मीडियम जोपर्यंत सेम असतं तोपर्यंत व्हेलॉसिटी सेम असते. त्यामुळे व्हीला व्हीच घ्यायचं. ओके, आता घेताना बघा n1 into λ1 घेतलं. आता 1 काय घेतलं मी सफिक्स 1 काय घेतलं, कारण आपण सेकंड मोड बघतो. परत तुम्ही n λ घेतलं तर कन्फ्युजन होतं. ओके, इथं काय करतो मी v सेम आहे त्यामुळे v सेमच राहील. n1 into λ1 घेतलं. ओके, आता मी काय करतो इथं म्हणतो let v is the velocity of wave, standing wave. ठीक है. त्यानंतर n1 is the frequency. त्यानंतर λ1 is the wavelength. λ1 is the wavelength. ओके, आता मी काय करतो λ1 is equal to v upon n1 या फॉर्म मध्ये घेतो. v upon n1. आता बघा हे λ1 काय आहे, λ1 is the wavelength. ही वेव्हलेंथ कशावरून काढायची, ह्या टोटल लेंथ वरून काढायची. आता बघा लेंथ काढताना काय करावं लागेल आपल्याला, अजून एकदा सांगतो तुम्हाला. त्या केस मध्ये हे माझं असतं टोटल वेव्हलेंथ असते. ही काय असते, टोटल वेव्हलेंथ असते, लॅम्बडा असते. नोड टू नोड डिस्टन्स. ठीक आहे. ह्या नोड टू नोड डिस्टन्स असतं ते λ/2 असतं. ह्या नोड टू नोड डिस्टन्स असते ते λ/2 असतं. हे सुद्धा λ/2 असतं. त्याच्या हाफ डिस्टन्स जे असतं, हाफ डिस्टन्स म्हणजे नोड टू अँटी नोड हे λ/4 येणार. कारण λ/2 च्या हाफ म्हणजे λ/4 येणार. ठीक आहे. आता इथं बघा हे नोड टू अँटी नोड डिस्टन्स किती आहे मानो, λ/4. म्हणजे ह्या केस मध्ये λ1/4. ओके, नोड टू अँटी नोड डिस्टन्स. आता अँटी नोड टू नोड डिस्टन्स अगेन काय असणार आहे, इथलं बघा λ1/4. हे सुद्धा असणार आहे λ1/4. ओके, अगेन नोड टू अँटी नोड डिस्टन्स अगेन किती असणार आहे, λ1/4 असणार आहे. ओके, आता हे ऑल डिस्टन्सेस जेव्हा आपण ऍड करेल त्यावेळी मला मिळेल व्हायब्रेटिंग लेंथ. कुठली व्हायब्रेटिंग लेंथ किंवा टोटल वेव्हलेंथ म्हणा. ओके, तर ही टोटल लेंथ इज इक्वल टू काय करतो मी आता, या सगळ्यांचे ऍडिशन करतो. λ1/4 प्लस λ1/4 प्लस λ1/4 म्हणजे 3λ1/4. म्हणजे टोटल वेव्हलेंथ काय झाली म्हणजे इथून इथपर्यंत 3λ1/4. हे झालं L. आता याला काय करतो, त्याला L च्या फॉर्म मध्ये घेतो किंवा λ1 च्या फॉर्म मध्ये घेतो. आता इथे बघा, ह्या मी 4 ला इकडे पाठवतो. 3L is equal to 4L is equal to 3λ1. ओके, मग आता काय करूया, λ1 is equal to ह्या 3 ला परत इकडे पाठवूया 4L divided by 3. म्हणजे λ1 किती मिळालं मला, 4L divided by 3. म्हणजे आता ह्या आपल्या λ1 च्या ठिकाणी काय कुठली व्हॅल्यू ठेवणार आहे, 4L divided by 3. ओके, तर इथं बघा आता 4L divided by 3 is equal to V upon N1. ठीक आहे. आता n ला इकडे देतो, n1 is equal to की बाकी सगळे टर्म इकडे शिफ्ट करतो 3 into V divided by 4L. बरोबर. आता ही टर्म काय बघा, ही टर्म की आताच आपण हे केली ती आहे आपलं हे फर्स्ट
फंडामेंटल व्हायब्रेशन आहे, फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन आहे, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. बघा इथं आता तुम्ही डेरिव्ह केलं V/4L. म्हणजे आता मला N1 किती मिळणार आहे माझा? N1 इज इक्वल टू 3 इंटू N मिळणार, 3 इंटू N मिळणार. समजते? 2 मिनिटं. आता इथं बघा डायरेक्टली फंडामेंटल व्हायब्रेशन नंतर किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर तुमचं जे डायरेक्ट जंप झालंय ते 3N ला जंप झालंय. म्हणजे तुमचा फर्स्ट ओव्हरटर्न असणार आहे तो असणार आहे तुमच्या थर्ड इंटिग्रल मल्टिपल इंटिग्रल असणार आहे. म्हणजे हा तुमचा फर्स्ट ओव्हरटर्न झाला, फर्स्ट ओव्हरटर्न झाला. बट तुमच्या प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या केसमध्ये काय व्हायचं? ट्रान्सव्हर्स वेव्हच्या केसमध्ये तुमचा इथं फर्स्ट ओव्हरटर्न असेल. ओके, इथला जो फर्स्ट ओव्हरटर्न, आता हा जो ओव्हरटर्न आहे याला ऍबसेंट असतो, याला म्हणायचं इथला ओव्हरटर्न आहे तो ऍबसेंट आहे. लक्षात आलं? म्हणजे जसं तुम्ही ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये बघत होता सेकंड हार्मोनिक म्हणजे फर्स्ट ओव्हरटर्न, थर्ड हार्मोनिक म्हणजे सेकंड ओव्हरटर्न, इथं तसं नाही. इथला सेकंड हार्मोनिकचा ओव्हरटर्न आहे तो ऍबसेंट आहे. तो काय ऍबसेंट आहे. डायरेक्टली तुम्हाला ओव्हरटर्न मिळणार आहे तो थर्ड हार्मोनिकला मिळणार आहे. डायरेक्टली ओव्हरटर्न मिळणार आहे तो कुठे मिळणार आहे? थर्ड याला मिळणार आहे, सेकंड आहे तो ऍबसेंट असणार आहे. समजले? हा डिफरन्स आहे त्या वेव्ह मध्ये आणि ह्या वेव्ह मध्ये. समजते? हा आता लिहून घ्या. आता हे सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन झालं. आता आपल्याला बघायचं थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. झालं? ओके, आता बघूया आपण थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. आता बघा थोडस इमॅजिन करा, फर्स्ट नंतर डायरेक्टली सेकंड ऍबसेंट आहे, थर्ड झाला. आता काय असणार आहे? फोर्थ ऍबसेंट असणार आहे, पुढचा ओव्हरटर्न आहे तो फिफ्थ असणार, असायलाच पाहिजे. आता बघूया. ओके, आता थर्ड नंतर फोर्थ ऍबसेंट असणार आहे. आता फिफ्थला सेकंड ओव्हरटर्न आहे तो फिफ्थला असणार, ते आपण आता चेक करायचं. ठीक आहे. आता थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. Third mode of vibration. What do you mean by third mode of vibration? In that case, we appear 3 loops. Okay? इथं काय आपल्याला appear होणार आहे? 3 लूप appear होणार आहे. ओके, आता परत एक वन एंड क्लोज असलेली ट्यूब घेतोय. जिचा एंड एक एंड क्लोज आहे, एक एंड क्लोज आहे. आपल्या प्रमाणे ओपन एंडला काय असणार आहे? अँटीनोड असणार आहे. ओपन एंडला अँटीनोड असणार आहे. इथं असणार आहे माझा अँटीनोड. ओके, आता आपल्याकडे आहेत 3 वेव्स, 3 स्टँडिंग वेव्स आपल्याला अपीअर होणार आहे तिथं. हा आपल्याला असणार अँटीनोड, त्यानंतर डायरेक्टली इथे येईल नोड. ओके, त्यानंतर असेल अँटीनोड, त्यानंतर असेल नोड. ओके, म्हणजे असं असेल ते. हा माझा आला ओके. त्यानंतर परत तुम्ही जाल अँटीनोडला, असं अँटीनोडला जा. अँटीनोड नंतर परत याल नोडला. म्हणजे मला 3 लूप इथं विजिबल होते, 3 लूप्स विजिबल होते. क्लिअर? आता इथं लेंथ वाईज बघितलं, दिस इज करेक्शन फॅक्टर, दिस इज माय ओरिजिनल लेंथ, and this is vibrating length. This is vibrating length. This is vibrating length. Okay. आता इथं नेहमीप्रमाणे आपल्याला velocity सेम असणार आहे, फ्लुइड सेम आहे, मीडियम सेम आहे, but your frequency change and wavelength also change. Frequency change as well as wavelength change. आता frequency आणि wavelength ला मी N2 घेतो, 2 सफिक्स घेतो, कारण आपण इथे थर्ड मोड डिस्कस करतो. ठीक आहे. आता काय करतो, लॅम्बडा 2 च्या फॉर्म मध्ये घेतो याला. लॅम्बडा 2 चा V/N2, V/N2. क्लिअर? आता मला काढायचं आहे लॅम्बडा 2, लॅम्बडा 2 किंवा वेव्हलेंथ 2 काढायचे. आता मला सांगा नोड टू अँटीनोड डिस्टन्स किती असं म्हणा ना. नोड टू अँटीनोड
लॅमडा टू बाय 4 असणार आहे की नाही. अँटी नोड टू नोड डिस्टन्स किती असणार आहे अगेन लॅमडा 2 बाय 4 असणार आहे. परत अँटी नोड टू नोड डिस्टन्स अगेन किती असणार आहे लॅमडा 2 बाय 4 असणार आहे. अगेन इथं किती असणार आहे हे सुद्धा लॅमडा 2 बाय 4 असणार आहे आणि हे फायनली हे सुद्धा लॅमडा 2 बाय 4 असणार आहे. आपण फक्त काय करतो नोड टू अँटी नोड नोड टू अँटी नोड नोड टू अँटी नोड डिस्टन्स घेतलेलं. ओके हे कशासाठी डायरेक्ट लिहिता येतं पण तुम्हाला समजणार नाही म्हणून मी सेपरेट लिहिलं. आता किती लेंथ 1 2 3 4 5. ओके तर आपल्याला 5 डिस्टन्सेस ऍड केले की मला टोटल लेंथ मिळणार आहे. मी आता 5 डिस्टन्सेस ऍड करतोय. सो L इज इक्वल टू त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. L इज इक्वल टू लॅमडा 2 बाय 4 प्लस लॅमडा 2 बाय 4 प्लस लॅमडा 2 बाय 4 प्लस लॅमडा 2 बाय 4 1 2 3 4 प्लस लॅमडा 2 बाय 4. ओके सो टोटल लेंथ इज 5 हे सगळ्याचं ऍडिशन काय होईल 5 लॅमडा 2 बाय 4. 5 लॅमडा 2 बाय 4 होईल की नाही सगळ्यांचे ऍडिशन. आता मी याला लॅमडा 2 च्या फॉर्म मध्ये आणतो. लॅमडा 2 इज इक्वल टू 4L डिवायडेड बाय 5. 4L डिवायडेड बाय 5. आता ही लॅमडाची व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो. आता हे इक्वेशन नंबर 1 मध्ये लॅमडा 2 च्या ठिकाणी हे पुट करतो 4L डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू V अपॉन N2. V अपॉन N2. ओके सो N2 इज इक्वल टू V into N2 is equal to 5V divided by 5V divided by आता हे 5 इकडे आलं 4L 5V divided by 4L बरोबर. आता हे काय माझं N आहे की नाही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे आता माझं सेकंड N2 किती आलं माझं 5 into N. दिस इज माय सेकंड ऑर्डर. आता सेकंड ऑर्डर मला कुठे मिळाला 1 मिळाला. आता थर्ड काय आहे तुमचा फर्स्ट तो थर्डला मिळाला. फोर्थ ऍब्सेंट झाला आणि डायरेक्टली मला फिफ्थ N ला मिळाला. हा फोर्थ हार्मोनिक आहे. त्या फोर्थ हार्मोनिक मला सेकंड ऑर्डर मिळाला. त्या मिळाला सेकंड ऑर्डर. समजतंय. ओके इथं काय झालं बघा सेकंड ऍब्सेंट आहे फोर्थ सुद्धा ऍब्सेंट आहे. म्हणजे 1 स्किप करून आपल्याला एक एक ओव्हरटोन मिळते. आता तुम्हाला पुढचा थर्ड ओव्हरटोन कशाला मिळेल 7th हार्मोनिकला मिळेल. असं मिळत जाईल पुढे तुम्ही जसं डिराइव्ह करत जाल तसं तुम्हाला 1 स्किप करून ओव्हरटोन्स मिळत जाईल. 1 बाय 1 स्किप करा. समजतंय. दोन्ही डिफरन्स हे राईट डाऊन करा. ओके आता आपण बघितलं मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऍट वन एंड इज क्लोज्ड बघितलं. आता बघायचं आपल्याला मोड्स ऑफ व्हायब्रेशन इफ युअर बोथ एंड्स आर ओपन. ओके आता वन एंड क्लोज असताना मोड्स ऑफ व्हायब्रेशन आपण सगळ्या बघितल्या सगळे ओव्हरटोन्स कॅल्क्युलेट केले. आता आपल्याला मोड्स ऑफ व्हायब्रेशन ज्यावेळी दोन्ही एंड ओपन असेल तर काय होईल त्या केस मध्ये बघायचं. म्हणजे जसं की तुमची पाईप असते कुठली तर पाईप तुम्ही कट करता थ्रू दिसते तुम्हाला सिलेंडर तसं त्या केस मध्ये तुमचे व्हायब्रेशन्स कसे क्रिएट होते. ओके आता बघूया मोड्स ऑफ व्हायब्रेशन. इथे पुस्तक आहे मोड्स ऑफ व्हायब्रेशन if modes of vibration in pipe at both ends are open. Both ends are open. Okay. आता फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन यामधला फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन बघायचं. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन यातला फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. ओके आता आपली ट्यूब आहे ती बोथ एंडला ओपन आहे. ट्यूब आहे ती
बोथ एंडला ओपन आहे, बोथ एंड्स आर ओपन. आता माहिती आहे आपल्याला इथे अँटीनोड, इथे अँटीनोड, इथे अँटीनोड. आता बोथ एंडला म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला एंड करेक्शन फॅक्टर दोन्ही साईडला कन्सिडर करावा लागेल. कारण आणि सांगतो तुम्हाला, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनला किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपल्याला माहिती आहे आपल्याला एकच अशी वेव्ह क्रिएट दिसायची, एकच वेव्ह विजिबल दिसायची हे आपण डिस्कस केले. बट इथं काय आहे, इथं दोन एंड ओपन आहे. ज्यावेळी दोन एंड ओपन असतात त्यावेळी ओपन एंडला काय असतो, अँटीनोड असतो. ओपन एंडला काय असतो, अँटीनोड असतो. इथं दॅट इज अ एक्सेप्शनल केस फॉर अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इथं बोथ एंड ओपन असल्यामुळे बघा इथं सुद्धा अँटीनोड असणार आहे आणि इथं सुद्धा अँटीनोड असणार आहे. पहिल्या केसमध्ये काय होता, असा शेप होता पहिल्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला. पहिल्या केसमध्ये इथून नोड होता, अँटीनोड, कारण इथं हा एंड क्लोज होता. कशामध्ये, ज्यावेळी एक एंड क्लोजच्या आपण केसमध्ये बघितलं, पण इथं कसं आहे दोन एंड क्लोज आहेत. त्यामुळे आपल्याला इथं लूप दिसताना दोन दिसणार आहेत, इव्हन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असून सुद्धा, कारण तुमचे दोन एंड ओपन आहेत. एक तुम्हाला माहिती आहे एंडला ऑलवेज अँटीनोड असतो, एंडला काय असतो, अँटीनोड असतो. त्यामुळे तुम्हाला एक कॉमन नोड आणि दोन अँटीनोड असे दिसणार आहेत. ओके, कन्फ्युजन करून घेऊ नका. तुम्ही म्हणा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि दोन लूप का दिसतात, त्याचं रिझन हे आहे कारण तुमच्या दोन्ही एंड ओपन आहेत, दोन्ही एंड ओपन आहेत आणि ओपन एंडला काय असतो, अँटीनोड असतो. त्यामुळे त्याचे तुम्हाला दोन्ही एंडला कन्फ्युजन होतं मुलांचं येतं बरंच, पण हे रिझन आहे. ओके, बऱ्याच मुलांनी शंका असते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि दोन लूप कसे, तर हे रिझन, कारण दोन्ही लूप तुमचे दोन्ही एंड ओपन आहेत आणि ओपन एंडला असतो अँटीनोड. ठीक आहे, आता इथं झाला बघा अँटीनोड, हा झाला अँटीनोड, हा झाला नोड, हा झाला अँटीनोड, हा झाला अँटीनोड. ओके, आता मी काय करतो, परत v इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा घेतो. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला प्रिफिक्स घ्यायची, सफिक्स घ्यायची काही गरज नाही आहे. ओके, त्यामध्ये v व्हेलॉसिटी, n फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा इज द वेव्हलेंथ, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. आता पुढे बघूया. आता मी काय करतो, n इज इक्वल टू v अपॉन लॅम्बडा. आता आपण लॅम्बडा फाइंड आउट करूया, आपण करूया लॅम्बडा फाइंड आउट करूया. आता लॅम्बडा तुम्हाला माहिती आहे ह्याच्यापासून अँटीनोड टू नोड डिस्टन्स किती असतं म्हणा, लॅम्बडा बाय 4 असतं. किती डिस्टन्स असतं, लॅम्बडा बाय 4 असतं. माहित आहे ना, अँटीनोड टू नोड, नोड टू अँटीनोड पर्यंत डिस्टन्स किती आहे इथं, लॅम्बडा बाय 4. मग मला टोटल वर्किंग लेंथ किती मिळणार, माझी वर्किंग लेंथ लॅम्बडा बाय 4 प्लस लॅम्बडा बाय 4, म्हणजे L इज इक्वल टू 2 लॅम्बडा बाय 4. ओके, आता मी लॅम्बडाच्या फॉर्म मध्ये आणतो, म्हणजे इथे माझं 4L डिवाइडेड बाय 2. लॅम्बडा इज इक्वल टू 4L डिवाइडेड बाय 2, 4L डिवाइडेड बाय 2, म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू काय आली, 2 टू द 4, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू 2L. म्हणजे ही माझी मिळाली, मग ही मला फ्रिक्वेन्सी मिळाली, सॉरी वेव्हलेंथ मिळाली. आता ही वेव्हलेंथ मी कुठे ऍड करणार आहे, इथे ऍड करणार आहे किंवा इथे पुट करणार आहे. n इज इक्वल टू v अपॉन 2L, v अपॉन 2L. ओके, आता याला v च्या फॉर्म मध्ये घेतो, v इज इक्वल टू, हा आता झालं, आता ही आपल्याला मिळालीच की डायरेक्टली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ही मला मिळाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ही मला मिळाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. मागच्या केसमध्ये कुठे ज्यावेळी एक एंड ओपन क्लोज होता त्यावेळी काय मिळाली होती, v अपॉन 4L होती. इथे किती आहे, v अपॉन 12 होती, v अपॉन 12 होती. आता इथं सुद्धा n काय माहिती झाली, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, 2n काय असेल, फर्स्ट हार्मोनिक. हे इथं पण बघूया आपण काय काय कंडिशन होते. 3n ला थर्ड हा सेकंड हार्मोनिक, हा असतो फर्स्ट हार्मोनिक. ओके, दिस इज थर्ड हार्मोनिक. 4n इज द फोर्थ हार्मोनिक. ओके, इथं बघूया आपण काय कंडिशन. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला,
ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन फाइंड आउट करायचं. आता हे लिहून घ्या, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन फाइंड आउट. हा तसा एकच लूप आहे बघा. तुम्ही जर इकडे 2 मिनिटं बघा, हा एकच लूप आहे. तसा तुम्ही ह्याला कट करा, खाली जोडा. एकच लूप आहे, तो उलटा डिवाइड झाला. दिसताना ते 2 लूप दिसतात, पण कन्फ्युजन होतं मुलांचं. ह्याला कट करायचं ना, आणि हे 19 नोड आणि ह्याला 19 नोड जोडा. कसा दिसेल बघा लूप तुमचा? सिंगल लूपच दिसेल. आता बघूया सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. ओके, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. हे छोटे 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 डेरिवेशन्स आहेत. ओके, पण समजतात, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही आता एकदा व्यवस्थित केअरफुली स्टडी केला की तुमच्या डिफरन्स लक्षात येईल सगळा. तुम्हाला एक डिफरन्स लक्षात येईल. आता इथं बघितलं तर तुम्हाला सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन स्टडी करायचं आहे. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन की जिथं आहे माझा, इथं आहे अँटी नोड, इथं आहे अँटी नोड, कारण बोथ एंड ओपन आहे, दोन्ही साइडला अँटी नोड असणार आहे. ओके, इथं अँटी नोड, हा अँटी नोड. त्यानंतर इथं 2 लूप असणार. पण काय असणार आहे? 2 लूप असणार आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला नोड मिळेल, इथे एक नोड मिळेल. ओके, त्यानंतर इथे एक अँटी नोड मिळेल आणि इथे एक नोड मिळेल. का सांगतो तुम्हाला? ओके, आणि हे दुसरा आहे तो इकडे असेल तुमचा अँटी नोड. अशा टाईपचं तुम्हाला. हा, आता बघा इथं तुम्हाला माहिती आहे सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये लूप किती दिसतात? 2 लूप दिसतात. इथं हा एक कंप्लीट लूप आहे आणि हा हाफ लूप डिवाइड झाला वरती आणि खाली. कारण रूल काय सांगतो आपला, ओपन एंडला अँटी नोड पाहिजे. त्यामुळे हाफ लूप वरती अँटी नोड गेला आणि ह्याचा अँटी नोड इथं आला. त्यामुळे हे जर तुम्ही ऍड केले उलटीकडं तर हा एक लूप आणि हा एक लूप झाला. हे 2च लूप आहेत, बट डिस्ट्रीब्यूट झाला. एक लूप आहे तो 2 याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झाला. क्लिअर? डिस्ट्रीब्यूट झालाय. आता काय करायचं आपल्याला? मोड्स ऑफ व्हायब्रेशन मध्ये V कॉमन असणार आहे, V चेंज होणार नाहीये. आता n1 इंटू लॅम्डा 1 V करताना n1 इंटू लॅम्डा 1 घेतो आपण. सो लॅम्डा 1 इज इक्वल टू V अपॉन n, V अपॉन n. आता आपण लॅम्डा 1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ओके, आता मगाच्या रूल प्रमाणे अँटी नोड टू नोड डिस्टन्स असतं लॅम्डा हे असेल लॅम्डा 1/4. ओके, अगेन हे डिस्टन्स असेल लॅम्डा 1/4. अगेन हे डिस्टन्स असेल लॅम्डा 1/4 आणि हे डिस्टन्स असेल लॅम्डा 1/4. ओके, सो टोटल लेंथ इज इक्वल टू ऑल लेंथचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे. लॅम्डा 1/4 प्लस लॅम्डा 1/4 प्लस लॅम्डा 1/4 प्लस लॅम्डा 1/4. ओके, सो L is equal to 4 lambda 1/4. ओके, सो 4 cancel, 4 cancel. Length is equal to lambda 1. लेंथ किती मला मिळाली? लॅम्डा 1 मिळाली. लेंथ किती मिळाली मला? लॅम्डा 1 मिळाली. ओके, आता ही लॅम्डा 1 म्हणजे L झाली तुमची. लॅम्डा 1 म्हणजे L झाली. इथे व्हॅल्यू ठेवत होती L इज इक्वल टू V अपॉन n1, V अपॉन n1. ओके, सो n1 नथिंग पडतं. आता काय होतं? n1 नथिंग पडतं. हे इक्वेशन थोडं इंटरचेंज करतो. n1 इज इक्वल टू V अपॉन L, V अपॉन L, V अपॉन L. आता आपल्याला इथं तसं मोड काढायला अवघड आहे. आपण काय करतो, मी आता त्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय करतो. त्या इक्वेशनच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला इथं याला 2 न मल्टिप्लाय करतो, याला 2 न मल्टिप्लाय करतो. n1 इज इक्वल टू 2 इंटू V डिवायडेड बाय 2 इंटू L.
2 into V divided by 2 into L. मिनिंग तेच राहतं ना, कॅन्सल झाली पण तेच राहतं. आता हे बघा काय, हे माझं काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N. मगाशी आता ह्या वरती आपण हे केली होती, डिस्क्राइब केली होती. सो N1 इज इक्वल टू काय आलं 2N. म्हणजे पहिला ओव्हरटोन मला कुठे मिळाला, इथंच मिळाला. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, तुमचं इथं ओव्हरटोन ऍबसेंट नसतो, सलग असतो. आता थर्ड कुठे मिळणार, इथं मिळणार, फोर्थ इथं मिळणार. आता फर्स्ट इथं मिळाला, सेकंड इथं मिळणार, थर्ड इथं मिळणार. ओके, म्हणजे ते ऍबसेंट आहे का इथं, सेकंड हार्मोनिक ऍबसेंट नाही आहे, डायरेक्टली मिळाला मला. आता सलग मिळत जाणार याचा. ठीक आहे, हे झालं माझं सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. लिहून घ्या सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. आता बघायचं आपल्याला थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. क्लियर. आता थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन झालं ना. सो थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. तर इथं थर्ड मोडला किती लूप असणार पहा, 3 लूप असणार. किती असणार आहे, 3 लूप विजिबल होणार. बरोबर. आता इकडे अँटी नोड, इथंही सुद्धा अँटी नोड, ओपन एंडला अँटी नोड ऍक्ट होतो. ठीक आहे, अँटी नोड थोडासा एंड करेक्शनला ऍक्ट होणार आहे. ओके, तुम्हाला इथं अँटी नोड असेल तर इथं तुम्हाला एक नोड भेटणार आहे. 3 लूप आहेत. ओके, त्यानंतर इथं अँटी नोड, हा सेकंड लूप, ओके, त्यानंतर इथं अँटी नोड, इथं नोड, ओके, आणि रिमेनिंग अँटी नोड. ओके, इथं आपल्याला 3 लूप विजिबल होणार आहेत. ओके, हे 2 लूप आणि हाफ लूप डिस्ट्रीब्यूट झाले अँटी नोड मध्ये. अप्पर अँटी नोड आणि लोअर अँटी नोड मध्ये लूप डिस्ट्रीब्यूट झाले आणि तुमचे 2 लूप्स. ओके, सो आता काय करूया आपण, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन बघणार आहे. त्यामुळे व्हेलॉसिटी सेम राहील, n2 into lambda 2, n2 into lambda 2. ओके, सो lambda 2 नथिंग बट द v upon n2, v upon n2. आता आपण काढूया लेंथ, काढूया लेंथ किती असणार आहे बघा. हे सगळे डिस्टन्सेस आहेत, हे सगळे डिस्टन्सेस हे लॅम्बडा बाय 4 असणार आहे. लॅम्बडा 2 by 4, लॅम्बडा 2 by 4, लॅम्बडा 2 by 4, लॅम्बडा 2 by 4, all are the lambda 2 by 4. Okay, so total length is 1 2 3 4 5 6 lambda 2 by 4, 6 lambda 2 by 4 directly लिहिलं मी. ओके, 6 lambda 2 by 4. ओके, आता म्हणजे L is equal to 3 lambda 2 by 2 वर. क्लियर. आता त्याला मी त्याच्या फॉर्म मध्ये घेतो, त्याला इकडे शिफ्ट करतो. तर लॅम्बडा 2 इज इक्वल टू 2L अपॉन 3. लॅम्बडा 2 इज इक्वल टू 2L अपॉन 3. आता ही लॅम्बडा, ही व्हॅल्यू लॅम्बडा 2 च्या ठिकाणी पुट करतो आपण. मागा सारखं सेम प्रोसिजर. 2L अपॉन 3 इज इक्वल टू V अपॉन N2, V अपॉन N2. ओके, सो N2 इज इक्वल टू V अपॉन 2L, V अपॉन 2L into 3. ओके,
आता हे माझं काय, दिस इज द n, सो n2 इज इक्वल टू 3n. म्हणजे मला सेकंड ओव्हरटोन कुठं मिळाला, थर्ड हार्मोनिकला मिळाला. दिस इज माय सेकंड ओव्हरटोन. दिस इज द मोड ऑफ व्हायब्रेशन. इथं मोड ऑफ व्हायब्रेशन आपले संपतात. आता आपल्याला न्यूमरिकल बघायचं आहे. ओके, आता एक न्यूमरिकल घ्यायचं. इथं आपल्याला मोड्स ऑफ व्हायब्रेशन फिनिश झाले. न्यूमरिकल so write down numerical. Air column, air column is of length 17 centimeter long. Calculate the frequency of fifth overtone. Calculate the frequency of fifth overtone if air column is A, closed at one end and B, open at both ends. Bracket मध्ये velocity of air is 340 meter per second. 340 meter per second. मी तुम्हाला दोन फॉर्म्युले देते, लिहून घ्या. आपले रेग्युलर फॉर्म्युला आहेतच, दोन फॉर्म्युले देतो. त्याचा पहिला फॉर्म्युला आहे NP is equal to 2P plus 1 into N. Okay, this is the frequency of peak overtone. त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला मी, लिहून घ्या. ओके, फ्रिक्वेन्सी ॲट पीक ओव्हरटोन. आणि दुसरा फॉर्म्युला आहे NP is equal to P plus 1 into N. Okay, this is again frequency of peak overtone. Okay, हे दोन फॉर्म्युले लिहून घ्या. ओके, आता इथं what is P? P is the overtone number. Suppose I have one frequency at the particular overtone number. लक्ष द्या इकडे. एक माझी फ्रिक्वेन्सी आहे त्या पर्टिक्युलर ओव्हरटोन नंबरला, तर तिथं मी हा नंबर ठेवणार आहे. समजा मला फिफ्थ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काढायची, तर मी काय करणार आहे, N5 is equal to 2 into 5 plus 1 into ती दिलेली फ्रिक्वेन्सी. त्याच्यावरून मी पाचव्या ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काढणार. हे कशासाठी, हा फॉर्म्युला इफ कॉलम पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. जर पाईप वन एंडला क्लोज असेल तर मी हा नंबरचा ओव्हरटोन काढणार. आता हे काय, नंबर ऑफ ओव्हरटोन P plus 1, तो नंबर ऑफ ओव्हरटोन प्लस 1 into N, याची दिलेली फ्रिक्वेन्सी. हे काय, हा फॉर्म्युला कधी, if pipe open at both ends. Pipe
ओपन आहे बोथ. जर पाईप बोथ एंडला ओपन असेल तर मी त्या नंबरची फ्रिक्वेन्सी काढणार. हे फॉर्म्युला आहे. ओके. हा, आता आपण सॉल्व्ह करूया. एक्झॅक्ट काय आहे इथं राईट डाऊन लिहून घेणार घेतले. आता बघा. सो लेंथ किती आहे आपल्याकडं 17 मीटर. ओके. आता गिवन डाटामध्ये लेंथ इज 17 सेंटीमीटर. त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला. ओके. त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे त्याला 100 न डिवाइड करायचं म्हणजे किती येईल माझं 0.17 मीटर. 0.17 मीटर. मीटर मध्ये कारण का केलं मी वॉटर मीटर लगेच द्या. इथे आपल्याला व्हेलॉसिटी कशामध्ये बघा मीटर मध्ये. त्यामुळे सगळे युनिट सेम करून घ्यायचे. ओके. तुम्ही युनिट वेगळे ठेवले तर आन्सर चुकणार. आता हे त्याला माझं लेंथ आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे मला माझी पाचवं ओव्हरटोन काढायचं आहे. फ्रिक्वेन्सीचं 5th ओव्हरटोन साठी फ्रिक्वेन्सी काढायचं. इकडे लक्ष दे. 5th ओव्हरटोन साठी काढायचे. मग मी काय करणार हे घेणार. आता कुठली माझी पहिली केस क्लोज ॲट वन एंड म्हणजे कुठला फॉर्म्युला सिलेक्ट करणार मी क्लोज ॲट वन एंड. एन फिफ्थ साठी काय 2 पहिल्यांदा फॉर्म्युला लिहितो 2p इज इक्वल टू 2p प्लस 1 इंटू n. ओके. आता मला 5th पोझिशन साठी काढायचंय. कुठल्या पोझिशन साठी 5th पोझिशन साठी 5th ओव्हरटोन साठी फ्रिक्वेन्सी काढायची. ओके. म्हणजे मी p ची व्हॅल्यू काय होणार माझी n5. p ची व्हॅल्यू काय होणार आहे p ची व्हॅल्यू 5 इज इक्वल टू 2 इंटू 5 प्लस 1 इंटू n. म्हणजे काय होणार आहे n5 इज इक्वल टू 10 प्लस 1 11n. 11n. त्यातले n काय n इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऍट क्लोज ॲट वन एंड ची काय असते n इज इक्वल टू v/4l असते. v/4l असते. आता व्हेलॉसिटी किती दिली आहे इथं व्हेलॉसिटी 340 मीटर पर सेकंड आहे. ओके. आणि 4 इंटू लेंथ किती आहे माझी 0.17. ओके. आता हे सगळं होल कॅल्क्युलेशन येणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन चेक करा नंतर 5500 हर्ट्ज. हे माझं आलं. हे आलं n आलं. दिस इज नॉट आन्सर. आपल्याला आन्सर काढायचं आहे 5th ओव्हरटोन साठी काढायचं. ओके. मग मी 5th ओव्हरटोन साठी काय करणार n5 इज इक्वल टू 11 इंटू n. n किती आले माझं 5500. सो 11 into 5500. This is my answer. हे जे काय येईल ते माझं आन्सर असेल. So this is 500 आन्सर आहे. 500 not 5. This is 500. ओके. हा म्हणजे हे माझं 5500. म्हणजे पाचव्या ओव्हरटोन साठी फ्रिक्वेन्सी किती आली 5500 हर्ट्ज. ओके. समजलं. This is my first answer. आता बघा. This is for fifth overtone at closed at one end. पाईप जेव्हा वन एंडला क्लोज होती त्या केसमध्ये. आता आपल्याला पाईप दोन एंडला ओपन आहे त्या केसमध्ये काय करणार आहे मी त्या केसमध्ये थोडासा चेंज आहे यामध्ये. ओके. आता पाईप माझी बोथ एंडला ओपन आहे. हा फॉर्म्युला इकडे लक्ष द्या. पाईप बोथ एंडला ओपन आहे. ओके. हा फॉर्म्युला घेणार आहे मी NP इज इक्वल टू P प्लस 1 इंटू n. P प्लस 1 इंटू n. आता आपण कितव्या नंबर साठी काढतोय 5th नंबर साठी काढतोय. 5th ओव्हरटोन साठी काढतोय. म्हणजे इथं P किती आहे माझं 5 प्लस 1 इंटू n. म्हणजे n5 इज इक्वल टू 6n. आता मी ऑलरेडी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढून ठेवली होती. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आली होती मगाच्या याच्यामध्ये 500 आली होती. ओनली 500 आली. चेक कर
ते मगाशी एक कॅल्क्युलेशन करेक्शन केलं होतं आपण 500 ओके. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली होती 500 हर्ट्झ झाली. ओके. आता मला फिफ्थ ओव्हरडोन साठी फ्रिक्वेन्सी काढायची आहे तर मी काय करणार आहे 6 आहे 6 into n. ओके. सो n50 is equal to 6 into 500. So n50 is equal to hertz 3000 hertz. म्हणजे याचा आन्सर आला माझा 3000 hertz. क्लियर. ओके. थँक्यू स्टुडंट्स. टुडे इथं आपले व्हायब्रेशन्स इन एअर कॉलम्स फिनिश होत आहेत. आता आपण नेक्स्ट लेक्चरला या टॉपिकचा शेवटचा पॉइंट आहे बीट्स ऑफ व्हायब्रेशन डिस्कस करणार. ठीक आहे. ओके. आज थांबूया आपण. थँक्यू व्हेरी मच.